माणगाव एस.एस. निकम इंग्लिश स्कूलमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी 16 जूनला फाउंडेशन कोर्सचा शुभारंभ। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नामी संधी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन। मुंबई, पुणे शहरी ठिकाणांसारख्या धर्तीवर दर्जेदार व उत्तम प्रकारचे शिक्षण घेऊन माणगाव परिसरातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना जेईई, नीट, सीईटी, MPSC आणि UPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी करून घेणे हा उद्देश नजरेसमोर ठेवून वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट रोहा यांच्या पुढाकाराने रोटरी प्रतिष्ठान खेड व एस.एस. निकम इंग्लिश स्कूल माणगाव यांच्या संयुक्त उपक्रमातून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उत्कृष्टता घडवून आणण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असून या स्पर्धा परीक्षांच्या फाउंडेशन कोर्सची सुरुवात एस.एस. निकम इंग्लिश स्कूल माणगाव येथे करण्यात येत असून या कोर्सच्या शुभारंभाचा कार्यक्रम सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता कुणबी भवन माणगाव या ठिकाणी रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे। हा फाउंडेशन कोर्स पुढील 5 वर्ष सातत्याने सुरू राहणार असून तो पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने माणगाव आणि इंदापूर परिसरात राबविला जाणार आहे। या कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या विषयांचा समावेश असून हा कोर्स इंग्रजी, मराठी आणि उर्दू माध्यमातील दक्षिण रायगडातील माणगाव, तळा, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, पाली आदी तालुक्यांतील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला असणार आहे। या फाउंडेशन कोर्ससाठी केवळ महिन्याला 500 रुपये नाममात्र फी असून निकम स्कूलतर्फे माणगाव नवीन बसस्थानक येथून स्कूलपर्यंत जाण्यासाठी व पुन्हा स्कूलपासून बसस्थानका ठिकाणी सोडण्यासाठी मोफत बसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर मदन निकम यांनी प्रसारमाध्यमांजवळ बोलताना दिली। शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या एस.एस. निकम स्कूल माणगाव या संस्थेने सन 1978 पासून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम सातत्याने सुरू ठेवले आहे। या शिक्षण संस्थेतून आजपर्यंत अनेक गुणवंत विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडून ते विद्यार्थी आज देशात, परदेशात चांगल्या पदावर काम करीत आहेत। माणगाव परिसरातील विद्यार्थी केवळ MPSC व UPSC परीक्षाच नव्हे तर सर्व प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यशस्वी होऊन त्यांनी आपल्या शाळेचे, महाविद्यालयाचे, गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे या दृष्टीने आयोजकांनी हे महत्त्वपूर्ण व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणारे पाऊल टाकले आहे। या उद्दिष्टांसाठी आवश्यक असलेली सर्व सुविधा पुरवण्यास आयोजक कटिबद्ध आहे। हा सामूहिक पुढाकार ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या यशाची शक्यता वाढवणारा आहे। केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे तर विश्लेषणात्मक विचार, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण यांचा विकास या उपक्रमाद्वारे साध्य केला जाणार आहे। हा उपक्रम म्हणजे माणगाव परिसरातील विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवणे तसेच आत्मनिर्भर आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज असे भवितव्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून एक ठोस पाऊल असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक नामी संधी असून या संधीचा लाभ माणगाव परिसरातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन रोटरी प्रतिष्ठान खेड अध्यक्ष बिपिन पाटणे, माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर मदन निकम व सहकारी यांनी केले आहे। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।